तुमच्यापासून सुरुवात करते. मला फक्त आकडा सांगाल की मुंबईमध्ये काय? 6 जागा भाजप आणि शिंदे. बरं, सुषमा अंधारे. केशवजी, खरंच तुमचं मनापासून कौतुक. म्हणजे तुम्ही ज्या ताकदीने ज्या निष्ठेने 6 जागा म्हणताय, म्हणजे का तुमच्या निष्ठेची कदर केली नाही भाजपने असं वारंवार वाटत राहतो मला. म्हणजे तुम्ही धडधडीत मुंबईमध्ये 6 जागा म्हणताय. म्हणजे तुम्ही संजय दिना पाटील, अमोल कीर्तीकर किंवा अरविंद सावंत हे सगळं हरणार असं सांगताय. कौतुक आहे राव तुमचं, कौतुक, मनापासून कौतुक. 36 तास पण नाही उरले, काही काळजी करू नका. अतिशय कौतुक तुमचं. अरे ताई, बोलूया ना आपण परत 4 तारखेला भेटणार आहोत कुठेतरी, काही काळजी करू नका. कौतुक तुमचं. सुषमा, तुमचा आकडा सांगा, एक आकडा सांगा तुमचा मुंबईमध्ये. माझ्याकडून कॉफी देते मी तुम्हाला. सुषमाजी, मुंबईमध्ये 6 पैकी 4 जागा शिवसेनेच्या असतील, 1 जागा आमची वर्षाताई गायकवाडांची जागा असेल. बरं, म्हणजे एकूण 5 जागा महाविकास आघाडीला मिळतील असं तुम्हाला वाटतं? 4 जागा. आणि ठाणे आणि कल्याणपैकी ठाण्याची जागा आमची असेल. कल्याणची जागा माझा भाचा लढतोय, त्याला तुम्ही ती दिली आहे. बरं, मेहबूब शेख. मुंबईमध्ये 6 जागा आहेत. एखादी जागा भारतीय जनता पार्टीला मिळेल, बाकीच्या जागा महाविकास आघाडीलाच मिळेल. म्हणजे 5 जागा तुम्हाला मिळतील हा तुमचा अंदाज. हो. संजय क्षीरसागर. 5 जागा मुंबईमध्ये आमच्या 6 पैकी 5 जागा निश्चित येणार आहे. 1 जागेमध्ये थोडीशी घासून जर आली तर ती सुद्धा जागा निघण्याची शक्यता आहे. इथे केशवजी म्हणतात 6 पैकी 6, त्यांच्याच बरोबर तुम्ही आहात, मात्र तुम्ही म्हणताय की 5 हा तुमचा अंदाज आहे. ते बाहेर मराठवाड्यात होते, मी मुंबईत होतो, त्यामुळे मला जास्त माहिती येतली. 1 जागा जी आहे ती थोडीशी घासलं जाईल, म्हणजे कमी जास्त मताने बरं आमची निघायची शक्यता आहेच, परंतु अंदाज फिक्स सांगता येत नाही, म्हणून ते बरं स्पेसिफिक काही जागांवर येणार होता. पण अमोल मिटकरी. संजय शिरसाट यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे नेते केशव उपाध्ये जी आता चर्चेमध्ये आहेत, त्यांनी मुंबईची निवडणूक जवळून पाहिलेली आहे. त्या तुलनेत आम्ही मुंबईमध्ये नव्हतो. पण जे आता संजय शिरसाट यांनी सांगितलं तोच आकडा माझा पण आहे. फक्त माझी विनंती अशी आहे की डिबेटवर चर्चा करताना काही लोक विषयाचं विषयांतर करतायत, आणि जर ते लोक भलतीकडे नेत असतील, उठसूट आरोप करत असतील, तर आम्हालाही बोलायला संधी द्यावी. कारण त्या तोडीसतोड उत्तरं, काही व्हिडिओ पैसे वाटण्याचे कुठून आले, काय आले, ते आमच्याकडे पण आहेत. पण मुद्दा आम्हाला भरकटवायचा नाहीये. आम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे की मुद्दा भरकटता कामा नये. त्यामुळे महायुतीच्या तुम्ही जो प्रश्न विचारतो एका शब्दात उत्तर आणि सरकार गुन्हे दाखल करावे. आपण तो मुद्दा सोडूया. व्हिडिओ खोटे असले, त्या व्हिडिओ खोटे दाखवणारे गुन्हे दाखल करावे. सरकार तुमचं चौकशी करावी, मुंबईच्याकडे असले दाखवावेत. मुंबईत महायुतीला असेल तर मी त्याच पद्धतीने उत्तर देऊ शकतो. पण जे मुद्दे आहेत, जे प्रश्न विचारले जात आहेत, त्या प्रश्नावरच बोललं पाहिजे. नाहीतर मुद्दे भरकटवायच्या अनुषंगाने कोण रडलं, कोण पैसा आला, कोणी काय काय तमाशे केले, हे सगळं काय आता बोलायला लावू नका चॅनलवर. स्वतःच पाहायचं पहिले, आपला काळा चेहरा पाहायचा पहिले आरशात, मग दुसऱ्यांवर बोलायचं. लावा. जर व्हिडिओ खोटे जर ट्विट केले असले तर त्याच्यावर पण गुन्हे दाखल करा. बरं, शिरसाट बोला तुम्ही. माझंही एक मत तुम्हाला सांगतो की जर यानंतर उत्तर देताना जर तुम्हाला ट्विस्ट करायचं असेल ना, मी चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग मी जर बोललो ना, मग तुमची चर्चा कुठे जाईल त्यातला मी जबाबदार राहणार नाही. उत्तर फक्त प्रश्नाचं दिलं गेलं पाहिजे. आम्हाला हे सर्व येतात, आम्ही पैसे वाटले याचं का झोमतंय? आमचे जर व्हिडिओ खोटे असले तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी तक्रार करावी, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे. पैसे वाटले एवढे का झोमतंय? ते फक्त एवढं काही नाही रडण्यापेक्षा असेल. कोण रडण्यापेक्षा काहीच कोण रडत नाहीये. 4 तारखेला कोण रडतंय ते नाटकं करत राहा. कोण रडतंय ते 4 तारखेला कळेल. अरे आम्हाला हे ना तुमचे हातवारे, कुणाचे हावभाव, कुणाचे काय सगळे 4 तारखेला लोकांनी बसलो ना आम्ही चांगले चांगल्याची काढतो. आम्ही पण चांगल्याची काढतो. आम्ही पण चांगल्याची काढतो. जेवढे प्रश्न तेवढं आम्ही पण वाटेल आम्ही काहीतरी भाषा करायची नाही, आम्हाला काहीतरी अस्तित्व काढायची भाषा नाही. आम्ही पण एका मिनिटात काढून टाकू. आम्ही पण आम्हाला तेवढी हिंमत आमच्यात आहे. आम्ही पण चांगल्याच्या घशातून ते आम्हाला सांगायचं नाही. ते घसे बिशे आम्हाला पण त्याला काय आम्ही काही लेचे नाही, सत्तेच्या विरोधात लढतोय आम्ही, काही लेचे पेचे नाही. काढा बिडायची भाषा आम्हाला नका सांगू.
कोणत्याही गोष्टीवर action, पेचे. अरे कोणत्याही पैशाचे गोष्टीवर एवढे मिरच्या का नाट्य, लागायची गरज कोणतीही नाही. गोष्ट काढली का तुम्ही आपलं पैसे काहीतरी वाटले, वेगळं वाटले नसते तर अस्तित्व. गुन्हा दाखल करा. समाजाला आम्हाला समाजाला सांगतो. जन्माला आले. जर व्हिडिओ तुमचे खोटे पक्ष असले सांभाळू शकत नाही. तर त्या तुमचं व्हिडिओची अस्तित्व. चौकशी करा. सरकार तुमच्याकडे पण नाही. आम्हाला पक्ष सरकार तुमच्याकडे ना. हे तुमचं जर आमचे अस्तित्व. आमचे बोलताना ट्विट जरा केलेले सांभाळू. व्हिडिओ खोटे तुम्ही जे असले बोलतायत तर ना, तुम्ही तुम्ही जाऊन अस्तित्वात नव्हतं, सांगा ना तर आम्ही पोलिसांना पक्ष असे खोटे गुन्हे दाखल चालवलेला. केलेत की अरे तुम्ही खोटारड्यांना तुमचे कितीतरी व्हिडिओ लोकांच्यावर काढूच आम्ही, इलेक्शन मध्ये निकाल खोटे गुन्हे लागू द्या. दाखल केले नाहीत का ज्यांनी ज्यांनी मग आता धंदे जावा केले ना असतील, व्हिडिओ पक्ष खोटा असला तर पक्ष त्याच्या चालवलेला. चौकशाला तुम्ही लावा. काय सांगता? काय फरक पडतोय पळता येत नाही, कोणा- कोणा- लावा ना तुमच्या कोणा- चौकशा कोणा- नाही तुमच्याकडे असलेले व्हिडिओ दाखवा अरे बोलताना पैशाचे काय काम आमच्या करा, लोकांना घाला पाहिजे आतमध्ये ना. किती आहे ती? विदाऊट गुन्ह्याचे घातलेच ना तुम्ही पेड आतमध्ये वर्कर आहात तेवढंच काम करा. शिरसाट बोला तुम्ही. तुम्ही पेड वर्कर आहात तेवढंच काम करा. बाकी पेड काम वर्कर नका करू. कोण आहे? कुणी जेवढं पेड बोलता येईल वर्कर तेवढं बोला. रडणाऱ्यांना पोपटपंची करणं तुम्ही त्याच्यापेक्षा कशाला बाहेर राहा. घेऊन कोण त्यांनी वागलंय जरा महाराष्ट्राने चर्चेशी बघितलंय. आणि आपल्याला चर्चा पेड करायची वर्कर महाराष्ट्राला माहिती आहे गरज 50 असेल कोटी ना. घेऊन कोण अरे येते तुम्हाला पक्ष सगळे सांभाळतो एकदम तुम्ही बोलता का? बोलताय. अहो, तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही पक्ष थांबा सांभाळतोय. थोडंसं. आम्हाला काय सांगताय तुम्ही? शिरसाट आम्ही पक्ष- मेहबूब तुम्हाला असं वाटतं या सगळ्यामुळे या मतदानावर परिणाम झाला किंवा तुमच्या जागांवर त्याचा परिणाम झाला असं वाटतंय तुम्हाला? अहो मला तेच सांगतोय मी की ह्यांच्या पैसे वाटल्याचा परिणाम झाला नाही. लोकांना माहिती आहे यांनी फुकटचे पैसे आणलेले. त्यांना एवढ्या मिरच्या काय थांबायचं कारण आहे. हे जर म्हणतात ना आमच्याकडे व्हिडिओ आहे आमचे व्हिडिओ ट्विट केलेले खोटे ह्यांच्याकडे पोलीस यंत्रणा ना चौकशा करा गुन्हे दाखल करा. असे हजारो कार्यकर्ते ह्यांनी खोटे गुन्हे दाखल केले. आता ह्यांना अक्का लागली अक्का लागली कारण ह्यांनी खोके घेतलेले महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राने ते खोकेचा प्रश्न ह्यांना विचारला आणि मग आता ह्या लोकांना त्याच्यामुळे आग लागली ना म्हणून हे दमदाट्याच्या भाषा तुमच्या दमदाट्याला आम्ही घाबरत नाही. सोडून द्या बोला सोडून. शिरसाट मेहबूब शेख थोडंसं थांबा. आपण आपला मुद्दा वाढवूया इकडे. काय डुबवा लागले तुम्ही तुमचा जे पुढे मुद्दा चर्चा आपण पुढे भरकटू देऊ घेऊया. नका. टीव्ही 9 ची चर्चा भरकटता कामा नये. जर कोणी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल. आगावपणा कोण करत नाही. आगावपणा करणाऱ्याला उत्तर दिलं जाईल. थोडंसं. विजय चोरमारे सर या सगळ्यामध्ये आपण मुंबईचा जो अरे मुद्दा काढला होता तुम्हाला पद काय वाटतं विकणाऱ्यांनी आम्हाला तुमचा शिकू नेमका नये. आकडा काय? आमच्याकडे मी मूळ उत्तर मुद्द्यावर तयार आहे. येते. आम्हाला आम्ही काय खिशात हात घालून बसलेलो नाहीये. माहितीये काय कुणाचं काय आहे. मेहबूब शेख आपण आम्हाला नका पुढच्या सांगायला पुढे लावू. घेऊया. मूळ मुद्द्यावर या. आम्ही मूळ मुद्द्यावर बोलतोय बाकीचं आम्हाला सांगायचं नाही कुठं यायचं तर आम्हाला कळतो मूळ रात मुद्दा. काय काढतायत मेहबूब- ऍक्शन काय करतायत विषय कोणता बोलतायत काय अरे मिरच्या काय लागायला लागल्या पैशाच्या विषयाच्या चर्चा करतोय मेहबूब शेख थांबा. पैशाच्या विषयाच्या मिरच्या का झोमलं एवढं. बरं शिरसाट थांबा तुम्ही मेहबूब शेख थांबा थोडं शांत राहा. अरे चोरमारे. तुमच्यासारखे आम्ही लय पाहिले तर आम्हाला आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही पण लय आमदार राजमानाने उभं पाहिलेत. राहिलो. आम्ही पण लय शिवसेना आमदार प्रमुखाचे पाहिलेत. विचार घेऊन पुढे आम्ही पण चाललोय. पैसे घेणारे लय आमदार असे पाहिलेत. विक्री खरेदी करणारे असे ते लय आले लय आम्ही गेले. पण लय आमदार निखिलाजी, पाहिलेत. चर्चा आम्हाला व्हायला नका पाहिजे. लय सांगू. आले लय गेले आम्ही पण लय आणि आमदार काही पाहिलेत. लय सर्व गेलेत लय काही आलेत. केलं ना, स्टुडिओ लय तुम्हाला आलेत लय माहिती. गेलेत. 3 महिन्यापुरते फडफड करा लोकांची वाट लावणारे नंतर तुम्ही 3 महिन्याच्या भाषा नंतर आहे. कुणी नसतंय. आम्हाला माहिती आहे. अरे तुम्ही आणि आम्ही समोर अरे आम्ही समोरच आहे. आम्ही समोरच आहे. आम्ही कुठे जाणार नाही. खोटेच खोटे कळलं का? आणि दुसऱ्याला दाखवायचं आम्ही किती लय पाहिले आम्ही पण लय पाहिले. माणसांनी शिकू नये. 288 पाहिलेत आणि विधान परिषदेचे 76 पाहिलेत आणि जे फुटून गेलेत ते पण परत कधी दिसलेले नाहीत. दुसरं काय हे महाराष्ट्राचा इतिहास आहे. लायकी तेवढी कळलं का. बस तेवढी तुझी घोषणा देण्यापुरती लायकी आवरा त्याला तेवढी जरा. अरे तुला मी आवरा पण त्याला. बोलू शकतो वयाचा विचार करतोय फक्त. अरे तुला मी पण बोलू शकतो वयाचा विचार आवरा आवरा करतोय. जरा त्याला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अरे बस रे संविधानानं तू. तुम्हाला तू एका नको मताचा शिकवा अधिकार आम्हाला. दिला आणि मला पण एका मताचा अधिकार दिला. सगळ्याची लायकी एका मताची आहे. कुणाची लायकी करायची गरज नाही. संविधान कळलं का. संविधानात शब्द आपल्या तोंडी शोभतो का ते एकदा बघावं. आपल्या तोंडी संविधानाचा संविधानात शब्द आमच्या शोभतो तोंडी का ते? शोभतो. आणि मग काल 8 महिन्यात आम्ही सरड्यासारखे कलर बदलत नाहीत. फोटो पाडले त्या दिवशी 8 महिन्यात आम्ही सरड्यासारखे कलर बदलत नाहीत. बरं, मेघा कुलकर्णी आमच्या सोबत शेअर करायचं नाही म्हणत. कुठं दलाली खाली मेघाताई कुलकर्णी सगळं जे माहिती आहे. बाजारू लोक आहेत ना त्यांचं काम आहे दलाली सगळं माहिती खायचं. आहे. बाजारू लोकांचं काम आहे दलाली खायचं. आम्ही बाजारू नाहीत. आम्ही आणि अशा पैसे घेऊन गल्ली बोळातल्या बाजारूपणा केलेला leader, नाही. गल्ली बोळात 50,000 रुपये ज्यांची घेऊन अवकात बाजारूपणा नाही, केलेला त्या नाही लोकांनी आम्ही. बोलू नये. कळलं का. आपली अवकात पाहावी ना मग बोलावं. कुटासा पद विकणाऱ्या सोसायटी लोकांनी शिकू नये. स्वतःच्या गावातल्या कुटासा तालुक्याच्या सोसायटीत आपली अध्यक्षाची अवकात पदं लोकांनी दोन दाखवली. लाखांनी कुटासाच्या मेहबूब शेख आणि मित्र कुटासाच्या थोडंसं लोकांनी थांबा. आपली इतरही अवकात केस दाखवली. होत्या, बरोबर आहे. सोसायटीत ब्रह्मचार्याच्या गोष्टी कुटासा करायच्या. सोसायटीत तुमची अवकात तुम्हाला रंगपंचमीला दाखवलेली सरडे लोकांनी. आम्हाला शिकवतात तत्वज्ञानाच्या गोष्टी. कुटासा सोसायटीत संविधान 550 सांगतात. मताच्या जरा आवरा गावात जरा. सोसायटीत तुमची मेहबूब अवकात शेख तुम्हाला थांबा दाखवली तुम्ही. लोकांनी. तुला तरी तिथे काय मेहबूब शेख एक तुझं मिनिट काय थांबा. रे? माझी ग्रामपंचायत आहे मेहबूब माझ्या शेख, एक गावामध्ये. मिनिट तुझं काय तुझी तुझ्या ग्रामपंचायत गल्लीत तुला सोसायटी आहे वार्डाच्या का. मिळणार. जिल्हा परिषद तुझी 3 नंबरला गेली. तू काय लागला सांगायला. मेहबूब शेख आणि मिटकरी माझ्या थोडंसं गावामध्ये सांगायला. ग्रामपंचायत आहे. मेहबूब शेख मी तुझी तुम्हाला 3 नंबरला जिल्हा परिषदची सीट थांबा थोडंसं. आहे. तू आमदार आहे का कोण आहे. सोसायटी ताब्यात नाही. मेहबूब शेख थोडंसं थांबा तुम्ही थोडंसं